ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 30. राज्याभिषेक. राजवाड्यात त्यांनी प्रवेश केल्याक्षणी राजगुरू वसिष्ठांनी अयोध्येचा सम्राट म्हणून रामाचा राज्याभिषेक साजरा करण्याची तिथी जाहीर केली. या महान घटनेसाठी याच दिवसाच्या निवडीला त्याच्या ज्या मंगल गुणांमुळे ते राजी झाले त्या गुणांचे तपशीलही त्यांनी सांगितले. राज्याभिषेकाचा विधी पार पाडण्यासाठी वैदिक विधीत सहभाग घेण्यासाठी त्यांनी साऱ्या विद्वान पंडितांना आमंत्रण दिलं. सर्वांनी वसिष्ठांच्या या निर्णयाची स्तुती केली. ते म्हणाले, अशा रीतीने केलेला राज्याभिषेक साऱ्या मानवजातीला शांती आणि समृद्धी देणारा ठरेल. वसिष्ठांनी सुमंत्राला बोलावलं आणि सांगितलं, रामाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न करायचा आहे म्हणून गज, अश्व, रथ आणि पायदलादी चतुरंगी सेनेला सुसज्ज करा. हे शब्द ऐकून सुमंत्राला अतिशय आनंद झाला. त्याने साऱ्या सेनेला शस्त्रास्त्रांसह सुसज्ज केलं. या समारंभासाठी घोडे, हत्ती आणि रथ दिमागदार सजवले. नगरद्वाराबाहेर त्यांची विभागशः मांडणी केली. सुंदर सैनिकी पोशाख घालून समारंभाला नगरात प्रवेश करण्यासाठी अश्वदल आणि पायदळ सज्ज झालं. या समारंभातील विधींसाठी लागणारी सामुग्री वेळेत गोळा करून आणण्यासाठी सर्व दिशांना दूत पाठवले गेले. सारं नगर आनंदाने हुरळून गेलं होतं. सारे नागरिक त्यांची घरं आणि रस्ते सजवण्यात एकमेकांशी स्पर्धा करू लागले. नगराचं सौंदर्य मनात ठसवण्यासाठी डोळे पुरेसे नाहीत असं लोकांना वाटू लागलं. जे रामाबरोबर अयोध्येबाहेरून आले होते त्या सुग्रीव, बिभीषण, अंगद, नल, नील आणि इतरांविषयी रामाला विशेष आस्था होती. त्यांच्या निवासाची आणि गरजांकडे लक्ष पुरवण्याची योग्य व्यवस्था करण्याची आज्ञा रामाने दिली. त्यानुसार राजवाड्यातील सेवक पाहुण्यांच्या सुखसोयींसाठी नियोजित व्यवस्था परिपूर्ण करण्यासाठी धावत गेले. रामाने भरताला बोलावलं आणि अनेक वर्ष लक्ष न दिल्यामुळे गुंता झालेले त्याचे केस रामाने स्वतःच्या हाताने विंचरले. तिन्ही भावांनी व्यक्तिशः भरतावर पवित्र जलाभिषेक केला आणि तो स्नान करत असताना त्याच्या तैनातीत राहिले. मग रामाने स्वतःच्या जटा सोडवण्यासाठी वसिष्ठांची संमती घेतली आणि अभ्यंग स्नान केलं. दरम्याने तिन्ही मातांनी सीतेलाही स्नान घातलं आणि अतिशय काळजीपूर्वक तिचे गुंतलेले केस विंचरले. तिला पीतरंगाचं रेशमी वस्त्र नेसवलं. त्यांनी तिला पुष्कळ आभूषणे परिधान करवली. सीता लक्ष्मीसारखी शोभत होती. राम जिथे होता तिथे जाऊन ती त्याच्या डाव्या बाजूला बसली. राम, सीता असे एकत्र बसलेले पाहून मातांना परमानंद झाला. हा आपल्यासाठी सर्वात भाग्याचा दिवस नाही का? आज आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. आमची उत्कट मनोकामना आता पुरी झाली. आज आमच्या नेत्रांचं पारणं फिटलं. त्या स्वतःशीच म्हणाल्या. लक्ष्मीनारायणाप्रमाणे असलेल्या सीतारामाला पाहून त्यांचं देहभान हरपलं. रामाच्या चेहऱ्यावर विलसणारं तेज पाहून वसिष्ठांचं हृदय भरून आलं. रामरूपाचं ते दैवी तेज पाहून ते अपरिमित आनंदी झाले. ज्यासाठी मी इतका दीर्घकाळ वाट पाहत होतो ते ध्येय मी आज गाठलं असं वाटून त्या आनंदाने मनन चिंतन करत ते आनंद समाधीत शांत बसून राहिले. राज्याभिषेकाच्या दालनात राजसिंहासन आणून ठेवण्यासाठी त्यांनी सेवकांना सूचना दिल्या. सूर्याप्रमाणे झळकणाऱ्या तेजस्वी अशा रत्नमाणकांनी सिंहासन घडवलं होतं. रामाने वसिष्ठादी साऱ्या ऋषींना साष्टांग प्रणिपात केला आणि मातांना चरणस्पर्श करून प्रणाम केला. नंतर नागरिक आणि सभेतील वयोवृद्धांना नमस्कार करून सीतेसह सिंहासनावर तो आरूढ झाला. इतकं भव्य, उदात्त आणि दुर्मिळ दृश्य पाहून जनसमूहाने आनंद व्यक्त केला. वृद्ध, लोकनायक, ऋषी, संत सदृश हितचिंतकांची हृदय कृतज्ञतेने आणि आनंदाने भरून गेली. ब्राह्मणांनी योग्य ते वैदिक मंत्र म्हटले. प्रजेने इतक्यांदा आणि इतक्या उच्च रवाने जय जयकार केला की आकाश कोसळतंय की काय असं वाटायला लागलं. ती वैशाख मासातील कृष्ण पक्षातली सप्तमी होती. साऱ्या सभेतील ब्राह्मण आणि नागरिकांची संमती घेऊन वसिष्ठांनी रामाच्या कपाळावर राजतिलक लावला. रामाची माता कौसल्या क्षणाक्षणाला रामाकडे पाहून अत्यंत सुखावत होती
आणि लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांच्या आनंदाविषयी काय सांगावं? तो केवळ शब्दातीत आहे. ते छत्रचामरं घेऊन सिंहासनाच्या मागे सेवक म्हणून उभे होते. त्या दिवशीचा आनंद उपभोगण्यासाठीच एवढी वर्ष तपश्चर्या करत होते. आकाशात देवानी विजयनाद केला. गंधर्व किन्नर गाऊ लागले. अप्सरा आनंदाने नाचू लागल्या. बिभीषण, सुग्रीव, अंगद, हनुमान, जांबवान, नल, नील, दधिमुख, दिविध, मैंद आदी वीर हातात धनुष्यबाण, तलवारी, भाले घेऊन सिंहासनाच्या दोन्ही बाजूला विनम्रतेने उभे होते. वामांगी सीतेसह कोटी मन्मथांची सुंदरता रामात एकवटली होती. रघुवंश शिरोमणीचं हे दिव्य सौंदर्य पाहून देवही मोहित झाले होते. रामाने जरतारी रेशमी वस्त्र परिधान केलं होतं. रत्नजडित कुंडलं कानात होती. पायात आणि हातात घातलेल्या दागिन्यांना त्याच्या दिव्यहर्षक मोहकतेने शोभा आली होती. या चित्ताकर्षक घटनेचा आणि रामाच्या भव्योदात्त व्यक्तिमत्वाच्या दर्शनाचा आनंद तिन्ही लोक घेत होते. खरोखरच ज्यांनी हा देखावा पाहिला ते भाग्यवान जीव होते. सागराने रावणाला भेट दिलेली तेजस्वी रत्नमाला घेऊन बिभीषण आला होता. सीतेने त्याचा स्वीकार केला. त्या हाराच्या प्रकाशाने त्या प्रचंड मोठ्या दालनाला प्रकाशित केलं होतं आणि सर्वांना ती दुर्मिळ रत्नांची माला भावली होती. परंतु सीतेने प्रश्नार्थक मुद्रेने रामाकडे पाहिलं. तिच्या मनातील विचार रामाला समजले होते. तो म्हणाला, सीते, तुझ्या कृपापात्र अशा कोणीही वीराला तू ही माला भेट देऊ शकतेस. सीतेने एक क्षणभर विचार केला आणि हनुमानाकडे पाहिलं. त्या नजरेतील करुणा जाणून हनुमान अतिशय आदराने जवळ येऊन सीतेसमोर नतमस्तक होऊन उभा राहिला. सीतेने तो रत्नहार हनुमानाला दिला. सर्व सभेचं तेजाने लक्ष वेधून घेणारा तो हार हनुमानाने अनेक वेळा वर खाली मागे पुढे सर्व बाजूनी पाहिला. त्या हाराचं वैशिष्ट्य तो अतिशय उत्सुकतेने शोधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने त्यातील प्रत्येक रत्न हात तोडून काढून दातांनी चावलं आणि कानापाशी ठेवलं आणि निराशेने ते रत्न दूर फेकून देऊ लागला. त्याचं हे चमत्कारिक वागणं पाहून सभेतील प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं. ते सारे निःशब्द आणि किंकर्तव्य विमूढ झाले. त्या मालेतलं शेवटचं रत्न पारखून फेकून देईपर्यंत त्याला मध्येच अडवण्याचं किंवा त्याला दोष देण्याचं धैर्य कुणालाच झालं नाही. ते फक्त आपापसात कुजबुजून या कृतीचा निषेध करत होते. सीतेने एवढ्या प्रेमाने आणि दयेने दिलेल्या रत्नहाराची अशी दशा करणारा हा वानर कोण आहे, हाच प्रश्न सर्वांच्या ओठी होता. खुद्द बिभीषणाला त्या अनमोल हाराची हनुमानाने निष्ठुर अपमान केल्यामुळे वाईट वाटलं. त्याने त्या हाराचे तुकडे तुकडे करून रत्न पिरकावून दिली आहेत. तो स्वतःशीच म्हणाला. त्या दरबारातील प्रत्येकाने आपल्या मताप्रमाणे या विचित्र वर्तनाचा अर्थ लावला. शेवटी एका मांडलिक राजाला राहवलं नाही. उठून त्याने आपला निषेध सादर केला. हे वीरवर, त्या रत्नहाराचे आपण असे तुकडे का केले? असं करण्याचा आपल्याला काय अधिकार? त्याचं कारण सांगा. आम्हाला काहीतरी स्पष्टीकरण द्या आणि आमच्या शंका दूर करा. हनुमानाने शांतपणे ऐकलं आणि उत्तर दिलं, हे राजा, या प्रत्येक रत्नात रामाचं पावन नाम ऐकू येतं का ते मी पाहिलं. त्यातील कोणत्याही रत्नात मला ते दिसलं नाही. रामाचं नाव त्यात नसल्यामुळे ते केवळ खडे आणि गारगोटे आहेत, म्हणून मी ते जमिनीवर फेकून दिलं. या उत्तराने राजाला समाधान झालं नाही. त्याने विचारलं, हनुमान, प्रत्येक वस्तू आणि कणात रामाचं नाव ऐकण्याची तुझी इच्छा असेल तर ती अशक्य कोटीतली गोष्ट नाही का? हनुमान म्हणाला, ज्या वस्तूत रामांचं नाव नसेल तर ती वस्तू चांगली आहे असं कसं म्हणता येईल? मला अशांची गरज नाही. अशा तऱ्हेने हनुमानाने राजाचे तर्क झिडकारले. तरीही राजाने त्याचा विरोध चालूच ठेवला. तो म्हणाला, रामाचं नाव नाही अशी कोणतीही गोष्ट आपण धारण करणार नाही. मग आपण शरीर धारण केलं आहे ते आपण आपल्याबरोबर सगळीकडे घेऊन जाता. या शरीरातही नाम आहे हे सिद्ध करून दाखवा. हनुमान मोठ्यांदा हसला. तो म्हणाला, मी सिद्ध करतो, पहा. त्याने आपल्या हातावरील एक केस उपटला आणि राजाच्या कानाला लावला. त्या केसातून तो राम 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 असं नाम ऐकू शकला. यामुळे तो आश्चर्यचकित झाला. हनुमानाला प्रणिपात करून त्याने क्षमा प्रार्थना केली. रामाने हनुमानाला बोलावलं आणि त्याला प्रेमाने आलिंगन दिलं. त्याने विचारलं, हनुमान, या प्रसंगी मी तुला काय देऊ? तुला देण्यायोग्य माझ्याकडे काही नाही.
मी तुला भेट म्हणून स्वतःलाच तुझ्या हवाली करतो. त्याने स्वतःचं शरीर दृढ आलिंगनासाठी हनुमानाच्या हाती सुपूर्त केलं. त्या असामान्य कृपाप्रसादाच्या दर्शनाने सारी सभा जय जय करू लागली. त्यांनी हनुमानाची स्तुती करून तिन्ही लोकात त्याच्याबरोबरीचा दुसरा कोणी नाही असं घोषित केलं. त्यांनी भक्ती आणि समर्पण भावनेची प्रशंसा केली. नंतर राम सिंहासनावरनं उठला आणि बाहेर त्याच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या प्रचंड जनसमुदायापुढे उघड्यावर आला. त्याने त्याच्या सुंदर मोहक रूपाचं दिव्य दर्शन सर्वांना दिलं. त्या दर्शनाने झालेल्या आनंदाने ते पूर्वी कधी नव्हे इतके रोमांचित झाले. जे कोणी नगरात होते त्या सर्वांना स्वागत समारंभ, पंचपक्वान्नांचं जेवण आणि सुखदायक विश्राम उपभोगायला मिळाला. सुवर्णमोहरा, वाहनं, घरकामात उपयुक्त भांडी, कपडे, घरं, इतर वस्तूंचं विपुल दान करण्याची व्यवस्था रामाने केली. या प्रसंगी केलेली भव्य व्यवस्था पाहून बिभीषण आणि वानरवीर थक्क झाले. ते सारे अत्यंत उत्साहाने रामाची रात्रंदिवस सेवा करत राजधानीत 6 महिने राहिले. त्यांना स्वतःच्या घराची, कुटुंबाची, राज्याची आठवणही त्या काळात झाली नाही. शेवटी रामाने आपल्याबरोबर आलेल्या साऱ्या सहकार्यांना आणि स्नेह्यांना दरबारात बोलावलं आणि त्यांना योग्य ठिकाणी बसवलं. मग तो हळूवार मधुर शब्दात त्यांना उद्देशून म्हणाला, मित्रांनो, माझ्यासाठी तुम्ही फार कष्ट घेतलेत. अर्थातच तुमच्यासमोर तुमची प्रशंसा करणं योग्य नाही. घरदार सोडून, बायका मुलांची चिंता न करता आणि तुमच्या स्थावर जंगम मालमत्तेची फिकीर न करता तुम्ही माझ्यासाठी अनेक अडचणींना तोंड दिलंत. मला तुमच्याशिवाय दुसरे कोणी मित्र नाहीत, म्हणून तुम्हाविषयी मला विशेष प्रेम आणि करुणा वाटते. माझ्या मातापित्यापेक्षा, माझ्या भावांपेक्षा, माझं राज्य आणि प्रजेपेक्षा आणि अगदी माझ्या सीतेपेक्षाही अधिक तुम्ही मला प्रिय आहात. हे माझं ब्रीदवाक्य आहे. म्हणून आपण आता घरी परतावं असं मला वाटतं. मला तुमच्या हृदयात स्थान देऊन श्रद्धा आणि भक्तीने माझी सेवा करा. मी तुम्हाला वर देतो की तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या शेजारीच मागे पुढे मला पाहू शकाल. हे कृपावरदान मी तुम्हाला देतो. त्याचे हे प्रेमाचे ओथंबलेले अनुग्रहसंपन्न शब्द त्यांनी ऐकले आणि त्यांची अंतःकरणे कृतज्ञतेने भरून आली. त्यांना एवढा आनंद झाला की त्यांना स्वतःचं आणि सभोवतालचं भान राहिलं नाही. रामाच्या चेहऱ्यावरून त्यांची नजर ते हलू देत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू अविरत पाझरू लागले. उत्तरादाखल ते एकही शब्द बोलू शकले नाहीत. त्यांची जीभ एकही शब्द उच्चारू शकेना. नंतर रामाच्या आज्ञेने सेवकांनी फार मोठ्या प्रमाणात वस्त्र आणि अलंकार आणले. व्यक्तिशः लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नाला या भेटी पथकातील सदस्यांच्या हाती देऊन त्या परिधान करायला व्यक्तिशः मदत करायला सांगितलं. वानर आणि बिभीषणाला त्यांनी मदत केली आणि ही वस्त्र आणि आभूषणं परिधान केल्यावर ते अधिकच शोभून दिसू लागले. परंतु जे काही त्यांच्यासाठी केलं गेलं त्याचा वानरांवर काही परिणाम झाला नाही. ते स्तब्ध निश्चलतेने त्यांच्या भगवान रामाच्या पायांकडेच पाहत राहिले. सर्वांनी त्या सुंदर पदद्वयावर मस्तकं टेकवली. रामाने त्यांना उठवलं आणि अत्यंत प्रेमाने आलिंगन दिलं. प्रस्थान करणाऱ्या वानर आणि इतरांना राम म्हणाला, मुलांनो आणि मित्रांनो, ज्यामुळे तुम्ही जवळपास माझ्या इतके सामर्थ्य आणि साफल्य मिळवू शकाल अशी सारूप्य मुक्तीची स्थिती मी तुम्हाला पारितोषिक म्हणून देत आहे. परत जा आणि तुमच्यावर सोपवलेली कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडा आणि ज्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही गुंतलेले आहात त्याही पूर्ण करा. जे प्रदेश आणि प्रजा तुमच्या स्वाधीन केल्या आहेत त्यांच्यावर राज्य करा आणि शांती आणि समृद्धीचा आनंद मिळवा. रामाने त्यांना अनेक प्रकारे मोलाचा सल्ला दिला आणि त्यांना निरोप दिला. वानर आणि इतरांच्या अंतःकरणामध्ये प्रकाशणाऱ्या भक्तीमुळे भरत आणि शत्रुघ्न यांना अत्यंत कौतुक वाटलं. रामाच्या आज्ञेप्रमाणे भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न त्या नगराच्या वेशीपर्यंत काही अंतर त्या पथकाबरोबर गेले. त्यांना दिलेल्या रथात बसल्यावर देखील रामाला सोडण्याच्या विचाराने आर्ततेने मागे वळून ते पाहत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भावांनी त्यांच्या चेहऱ्यावरील अपरिमित दुःख पाहिलं आणि त्यांना ते दृश्य पाहावेना. त्या अश्रुधारांचा आणि त्या दुःखपूर्ण पाहण्याचा अर्थ त्यांना माहीत होता. त्यांच्या समर्पण भावाने भरलेल्या त्यांच्या अंतःकरणाची त्यांनी स्तुती केली. त्यांनी त्यांची नदी किनाऱ्यापर्यंत सोबत केली आणि नदी पार करण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. मग ते अयोध्येला परतले.
हनुमानही त्यांच्याबरोबर परतला. त्याने राजा सुग्रीवाला प्रार्थना आणि विनंती केली की तो सुमारे 10 दिवसात परतेल. तो म्हणाला, मला हे विरह दुःख सहन होत नाही. सुग्रीव यामुळे जरी नाराज झाला आणि त्याने विरोध केला तरी हनुमान परत लक्ष्मण आणि इतरांबरोबर जिथे राम होता तिथे आला. एके दिवशी भाऊ आणि प्रिय हनुमानाला घेऊन काही वेळ फेरफटका मारण्यात राम बगीचाकडे निघाला. फळाफुलांनी बाग बहरली होती. आपल्या बंधूंसह राम एका टेकडीवर बसला. प्रश्न विचारण्याची इच्छा मनात असूनही भाऊ संकोचत होते. त्यांनी हनुमानाकडे पाहिलं आणि आपलं मन त्याच्यापाशी उघडं केलं. त्यांना माहीत होतं की जर हनुमानाने ते प्रश्न रामापुढे ठेवले तर राम आनंदाने उत्तर देईल. सर्वव्यापी रामाने परिस्थिती जाणली. तो म्हणाला, हनुमान, तुला काय जाणून घ्यायचं आहे? विचार. हनुमान म्हणाला, हे अनाथनाथा, भरत तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो, पण तो साशंक आहे, त्याला भीती वाटते. त्याच्या प्रश्नाला इतकं रोखठोक उत्तर दिल्याबद्दल त्याने हात जोडले आणि तो रामाच्या पाया पडला आणि त्याला प्रश्न विचारण्याची परवानगी दिल्याबद्दल रामाचे आभार मानले. त्यावर राम असं म्हणाला, हनुमान, तुला माझा स्वभाव माहीत आहे. माझ्यात आणि भरतामध्ये काहीही फरक नाही. आम्हा दोघांनाही आम्ही एकमेकांपासून वेगळे आहोत असं वाटत नाही. भरताने हे शब्द ऐकताच रामाच्या पायी लोळण घेतली आणि म्हटलं, हे शरणागत वत्सला, ऐक, माझ्या चुकांबद्दल क्षमा करून माझं रक्षण कर. माझ्या मनात कोणतीही शंका दडून बसलेली नाही. स्वप्नातही माझ्या मनात कशाबद्दल आसक्ती किंवा दुःख नाही. अर्थातच हे सर्व तुझ्या कृपाप्रसादाचं फळ आहे. तू सर्व गुणांचं भांडार आहेस. सज्जन आणि दुर्जन माणसातला फरक कसा जाणायचा हे शिकण्याची माझी इच्छा आहे. रामाने कृपाळूपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, बंधो, वेद आणि पुराणं सांगतात त्याप्रमाणे सज्जनांना वेगळे दाखवणारे असे अगणित गुण आहेत. सज्जन आणि दुर्जनातील फरक हा चंदनाचं झाड आणि कुऱ्हाड याच्यातील फरका इतका मोठा आहे. लक्षात घे, जेव्हा कुऱ्हाड चंदनाचं झाड कापून काढतं, अगदी तेव्हा देखील चंदनाचं झाड आपल्याजवळील सुगंध कुऱ्हाडीला देतं. कुऱ्हाड झाडाला मारत असतं तरी देखील झाड त्या मारेकऱ्यावर उपकारच करतं. म्हणूनच चंदन सर्वांना आवडतं. देवांना आपल्या कपाळी चंदनाचा लेप लावायला आवडतं. पण कुऱ्हाडीवरही उपकार करणाऱ्या झाडाला त्रास देणाऱ्या त्या कुऱ्हाडीचं काय होतं ते पहा. तिला धगधगत्या अग्नीत ठेवतात आणि लाल असतानाच तिला मारून मारून आकार देतात आणि धार करतात. अशा प्रकारे दुष्ट माणसं चांगल्या लोकांना त्रास देतात. पण दुर्जनांकडून कितीही हानी पोचली तरी सज्जन त्यांचं हितच चिंततात आणि त्यांचं भलंच करतात. त्यांना काय मिळावं? त्यांना नक्कीच स्वर्ग मिळतो. याचा अर्थ ते नेहमीच ब्रह्मानंदात असतात. दुसरीकडे दुष्ट लोक नेहमीच दुःख आणि असमाधानात धडपडत राहतील. सांगायचं असं की ते नरकयातना भोगतील. दिसायला ते आनंदात दिसतील, पण त्यांनी ओढवून घेतलेली दुष्कीर्ती आणि द्वेषामुळे आतून यातना भोगतील. मी तुला चांगल्या माणसांचे गुणधर्म सांगतो, ऐक. त्यांना इंद्रिय सुखोपभोग भुलवू शकत नाहीत. सारे सद्गुण आणि सद्वर्तनाच्या पद्धती त्यांच्याजवळ असतात. दुसऱ्याच्या आनंदाने ते आनंदित आणि दुःखाने दुःखी होतात. सर्व जीवमात्रांविषयी त्यांच्या मनात समान प्रेमभाव असतो. त्यांना कोणी शत्रू नसतो आणि कोणी शत्रू अस्तित्वात असलास तरी त्यांना त्याची पर्वा नसते. ते ज्ञानी असतात. भौतिक ज्ञानही त्यांच्यात वास करतं आणि गाढ विरक्तीही असते. त्यांचं हृदय कोमल असून निर्बल आणि निसहाय्य जीवांविषयी त्यांच्या मनात दया असते. काया वाचा मनाच्या शुद्धीने ते माझ्या पायाचं पूजन करतात. माझी सेवा करण्यात त्यांना आनंद वाटतो. प्रसिद्धी किंवा अप्रसिद्धी, मान किंवा अपमानाची त्यांना पर्वा नसते. इतरांची सेवा करण्यातच त्यांना आनंद असतो. स्वप्नातही त्यांना स्वार्थबुद्धी स्पर्श करू शकत नाही. त्यांचं वागणं अत्यंत पारदर्शी आणि साधं असतं. मन शांत आणि अक्षुब्ध असतं. त्यागाच्या संधीची ते वाट पाहत असतात. प्रत्येक क्षण ते आनंदात बुडालेले असतात. निंदा आणि स्तुती त्यांच्या दृष्टीने सारखेच असतात. बंधू, ज्या कोणात हे गुण असतात त्यांना माझ्यासारखंच मान. ते माझं आणि मी त्यांचं रूप आहे, हे सत्य आहे असं जाण. आता मी तुला वाईट माणसाचे गुण सांगतो. त्याची संगत कसंही करून टाळलीच पाहिजे. त्यांची संगत धरली तर दुःखाचे डोंगर तुझ्यावर कोसळतील. दुसऱ्याची समृद्धी पाहून त्यांचं मन दुखावतं. ऐश्वर्य मिळाल्यावर जेवढा आनंद होईल
तेवढा आनंद त्यांना इतरांची चहाडी आणि निंदा करण्यात वाटतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मात्सर्य हे जे सज्जनांचे षड्रिपू आहेत त्यांची ते जोपासना करतात आणि त्यांच्या हाकेला प्रतिसाद द्यायला सदैव तयार असतात. या षड्रिपूंच्या आज्ञेप्रमाणे ते हिंडतात आणि वागतात. दया आणि दानधर्म त्यांच्या व्यक्तिमत्वात नसतोच. भांडणाचं काही कारण नसताना किंवा कोणी त्यांना उद्युक्त केलं नसतानाही ते भांडण करतात. ज्यांनी त्यांचं भलं केलं आहे त्यांच्या संबंधाने देखील ते शत्रुता करतात. त्यांचं वागणं, बोलणं, देण्याघेण्याचा व्यवहार सारं खोटं असतं. त्यांची वृत्ती कठोर आणि ते पाषाण हृदयी असतात. मयूर दिसायला सुंदर असतो, त्याचा केकाराव मधुर वाटतो, पण तो सर्पांना मारतो. त्याप्रमाणे दुष्ट लोक दुसऱ्यांना त्रास द्यायला उत्सुक असतात आणि परस्त्रीवर नजर ठेवून असतात. दुसऱ्यांच्या कीर्तीला कलंकित करण्याची त्यांना आवड असते. ते दुष्टतेत आणि दुष्ट विचारातच सतत गर्क असतात. ही सर्वात नीच माणसं. त्यांना कुकर्माचं फळ भोगावं लागेल याची भीती वाटत नाही. दुसऱ्याच्या प्रगतीसंबंधी ते ऐकतात किंवा पाहतात तेव्हा त्यांचा मत्सर एवढा विकोपाला जातो की त्यांचा असह्य मस्तकशूळ उठतो. पण दुसरे संकटात सापडले की ते त्यांच्या व्यथा पाहून आनंदित होतात. जेव्हा दुसरे दुःखी होतात तेव्हा जणू काही त्यांना कोणत्या तरी देशाचा राजा घोषित केल्याप्रमाणे ते आनंदित होतात. ते अहंकारीही असतात. दुसऱ्यांना मदत करावी असं त्यांना स्वप्नातही कधीच वाटत नाही. काम, क्रोध आणि इतर दुष्प्रवृत्तींचं जन्मस्थान त्यांच्या हृदयात असतं. त्यांना माता, पिता, गुरु किंवा वृद्धांविषयी काहीही सद्भावना नसतात. कोणा संत सज्जनाचं, महात्म्याचं किंवा भगवंताचं नाव ऐकताच त्यांच्या मनात घृणा निर्माण होते. त्यांची बुद्धी मंद आणि वागणं दोषास्पद असतं. कलियुगात अशी माणसं मोठ्या प्रमाणावर दिसतील. बंधू, सर्व धर्मकृत्यात ज्यांना ज्या मदतीची गरज आहे त्यांना ती मदत करणं हे सर्वश्रेष्ठ धार्मिक कृत्य आहे. सर्व दुष्कृत्यांमध्ये इतरांना हानी पोचवण्या इतकं वाईट दुसरं कोणतंही दुष्कर्म नाही. वेद आणि पुराणं यांच्या शिकवणीचं हे सार आहे हे जाण. नरजन्माचा लाभ होऊनही जे इतरांना इजा करण्यात रमतात त्यांचा नीच पशूंच्या पातळीवर अधःपात होतो. त्यांना त्याच पशूंचा जन्म आणि मृत्यूलोक पत्करावा लागतो किंवा त्यांना जरी पुन्हा मानवजन्म मिळाला तरी त्यांच्या अज्ञानाने आणि तज्जन्य अंधकारामुळे ते आणखीन पापं करतात. अशांसाठी कर्मफळं देणारा मी असतो आणि त्यांनी प्रदीर्घ काळ अंधकारातून बाहेर येण्याची धडपड केल्यानंतर मी त्यांना दयाळूपणे दर्शन देतो. मी त्यांना जीवनाच्या भोवऱ्यात पुन्हा पुन्हा ढकलतो आणि जीवनातील चढ उतारांचा अनुभव देतो की ज्यामुळे ते काही ज्ञान मिळवतील. भरता, देव, ऋषी आणि महात्मे द्वैत भावनेची वाढ करणाऱ्या कृत्यात स्वतःला गुंतवून घेत नाहीत. ते नेहमी मनाच्या समर्पित अवस्थेत माझ्या आराधनेत मग्न असतात. कर्माच्या परिणामांची इच्छा किंवा आसक्ती न ठेवता ते कर्म करत राहतात. जर काही मिळवण्याच्या इच्छेने तप केलं, फळाच्या इच्छेने काही कर्म केलं तर त्या कर्माचं, तपाचं बरं वाईट फळ भोगण्यासाठी जीवाला जन्म घ्यावाच लागतो. जेव्हा फळाची इच्छा न करता प्रामाणिकपणे आणि योग्य प्रकारे योग्य कर्म करत राहिलं तर ते कर्म बंधनकारक होत नाही. उलट ते कर्म करणारा ज्ञानी होतो. त्या व्यक्तीच्या हृदयात भक्ती आणि समर्पण भावाची कित्येक पटीने वृद्धी होते. परिणामतः तो भगवंताच्या समीप येतो आणि सायुज्यता पावतो. जेव्हा या वैशिष्ट्यांच्या आधारे तुम्ही चांगलं आणि वाईट यातला फरक जाणू शकाल आणि त्यानुसार संगती निवडून वागाल तेव्हा तुम्ही संसार सागराच्या विळख्यातून सुटका करून घेऊ शकाल. मूलतः चांगल्या वाईटातील सारे भेद जग वस्तुतः सत्यही नसताना आणि असत्यही नसताना तुम्ही त्याला सत्य मानून आसक्ती वाढवता त्याचा परिणाम आहे हे समजून घ्या. जे या भ्रमातनं या द्वैतातनं निसटले ते महात्मा होय. त्यांनी हे जाणलं की ते शाश्वत आत्मा आहेत. त्यांनी हे जाणलेलं असतं की दोन नाहीतच, त्यांना केवळ एकत्वाचाच अनुभव असतो. यांच्याशिवाय इतर सारे अज्ञानी म्हटले पाहिजेत. हे स्पष्टीकरण ज्या कोणी ऐकलं त्या भावांना आणि इतरांना मनाची शांती प्राप्त झाली. त्यांची अंतःकरणं उसळत्या प्रेमाने आनंदित झाली. त्यांनी रामापुढे कृतज्ञतेने लोटांगण घालून त्याच्या कृपाळूपणाबद्दल जाणीव प्रगट केली. त्याने स्पष्ट केलेल्या प्रत्येक मुद्द्यासाठी त्यांनी हे केलं. हनुमानाला इतरांपेक्षा अधिक आनंदाचा अनुभव आला.
नंतर हनुमान आणि भरत लक्ष्मण शत्रुघ्नासह राजवाड्यात परतला. समाचार देऊन सल्ला घेणं आणि राज्यकारभाराची कर्तव्य सांभाळणं ही नित्याची दिनचर्या ठरून गेली. एके दिवशी गुरु आणि ब्राह्मणांसह अयोध्येच्या नागरिकांनी दरबारात जमावं अशी इच्छा रामाने प्रदर्शित केली. सारे दरबारात आले आणि सर्वांना सुखासनं देण्यात आली. नागरजन, गुरु, भूदेव माझा प्रणाम स्वीकारावा. शांत चित्ताने शेवटपर्यंत माझं म्हणणं ऐकावं. आत्मप्रौढीने किंवा स्वार्थाने मी भाषण देत नाही. तसंच मी तुमचा राजा आहे असंही मला दाखवायचं नाही आहे. तुम्हाला कुमार्गावर न्यायचं आहे असं नाही. जर माझे शब्द चांगले वाटले तर मी जो मार्ग दाखवतोय त्या मार्गावर चालावं. पण मला हे सांगितलंच पाहिजे. जे कोणी माझे शब्द ऐकून त्याप्रमाणे वागतील तेच केवळ मला प्रिय असतील. तेच केवळ माझे बांधव असतील. जर मी काही चुकीचं बोललो तर संकोच न करता त्याच क्षणी मला चूक दाखवून द्यावी. ठीक तर मग. वेद, पुराणं, सर्व प्रदेशातील ज्ञानीजन म्हणतात की मनुष्यजन्म ही सर्वात दुर्मिळ संधी आहे. पूर्वजन्मात पुष्कळ पुण्य जमा झाल्याशिवाय मनुष्यजन्म मिळत नाही. खुद्द देवही ही संधी मिळण्याची आकांक्षा करतात आणि मनुष्यजन्म मिळायला कठीण आहे असं त्यांच्या ध्यानी येतं. मनुष्यजन्मात मोक्षही दारं उघडतात. या जन्मातच साधना करण्याच्या आणि त्या साधनांचा फायदा उठवण्याच्या पुष्कळ संधी मिळतात. इंद्रिय सुखोपभोग प्राप्त करण्यासाठी मानवी शरीराचा उपयोग करू नये. स्वर्ग प्राप्त करून स्वर्गीय सुख आणि आनंद प्राप्त करून घेण्याचं हे साधन आहे असं मानू नये. ही सर्व क्षणभंगूर आहेत. तुम्हाला परत अनित्यतेत गुंतवून ठेवतात. जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवतात. म्हणून तीच सुखदुःख निर्माण करतात. मूढ लोकच अशा ऐंद्रिय सुखांच्या मागे धावतील. अशी सुख मानवासाठी विषाप्रमाणे आहेत. अमृतापेक्षा विषाला पसंत करून त्याचा शोध घेणं योग्य आहे का? जे विषाची हाव बाळगतात ते सज्जन असू शकत नाहीत. ते चिंतामणी टाकून देऊन काचेचा मणी पसंत करणाऱ्या मूर्खांप्रमाणे आहेत. मानवी देह मिळाल्यानंतर जोर कोणी व्यक्ती हा क्षणभंगूर संसारसागर ओलांडून जाण्यासाठी याचा उपयोग करत नसेल तर त्याची दुर्दैवी आणि मंदबुद्धी म्हणून खरोखरच कीव करायला हवी. तोच खरोखर आत्मघातकी म्हटलं पाहिजे. तो स्वतःच्याच प्रगतीपथावरील शत्रू आहे. म्हणून जे मानव म्हणून जन्मले आहेत त्यांनी आत्मरूपाने परमेश्वर सर्वांतर्यामी वास करत आहे असं जाणून सर्वांची भगवत रूप म्हणून सेवा करावी आणि ती सेवा हीच परमेश्वराची पूजा करायचा सर्वात योग्य मार्ग आहे असं मानावं. परमेश्वराच्या आज्ञा अंतःकरणपूर्वक पाळाव्या. सारी कर्म तुम्ही अशा रीतीने करा की ती तुम्ही परमेश्वरार्पण करीत आहात. नागरिकांनो, आजन्म आणि मरणोत्तर देखील जे सुख आनंदाची कामना करतात त्यांनी माझे शब्द ऐकावेत. त्यांना तुमचे मार्गदर्शक आणि ध्येय माना. हा मार्ग धरा. परमेश्वरापर्यंत आणि आत्मानुभूतीपर्यंत नेणाऱ्या सर्व मार्गात भक्तिमार्ग अत्यंत सोपा आहे. या मार्गात मन नेहमीच आनंदाने ओतप्रोत भरलेलं राहतं. सारासार विचार आणि जे असार आहे त्या सर्वाचा त्याग करायला शिकवणारा ज्ञानमार्ग हा अनेक अडथळ्यांनी भरलेला कठीण मार्ग आहे. मनाचा विलय करणं ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे आणि कठीण ज्ञानमार्गावर वाटचाल करणाऱ्यांच्या मनात जर भक्ती असेल तरच ते मला प्रिय होतात. भक्तीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. भक्ती ही बद्ध नाही, ती मुक्त आहे. भक्ती माणसाला सर्व तऱ्हेचे आनंद आणि सुख देते आणि जेव्हा तुम्ही सत्संगात राहाल तेव्हाच भक्तीत तुमची प्रगती होऊ शकेल. हे आवर्जून सांगितलंच पाहिजे. सभेला अशा तऱ्हेने सांगत राम पुढे म्हणाला, माझ्या राज्यातील नागरिकांनो ऐका. मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं, जे तुम्हाला नीटपणे सहजासहजी आकलन होणार नाही असं सत्य सांगू इच्छितो. शिव आणि केशवात फरक करू नका. देव एकच आहे यावर विश्वास ठेवा. नामरूप विविध आहेत परंतु आत्मतत्व एकच आहे. तो दिव्यात्मा सर्वात समान क्षमतेचा आहे. हा अमृतोमय उपदेश रामाच्या मुखातून ऐकून नागरिकांनी आदराने मस्तक नमवली. एकाने पुढे येऊन कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणाला, प्रभू, आमच्या जीवापेक्षाही अधिक आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आमची शरीरं तुमच्यामुळेच पुष्ट आणि आरोग्यसंपन्न आहेत. आमची घरं सुखसमाधानी आणि घरातून आनंददायक ध्वनी येतात ते आपल्यामुळेच. ही सर्व आपलीच कृपा आहे. आपणच आमची साऱ्या दुःखापासून मुक्तता करून आम्हाला जवळ घेतलंत.
महाराज, आपण जसं प्रेमाने शिकवलं तसं दुसरा कोण शिकवेल? आमचे माता पिता त्यांच्या स्वार्थी इच्छा आमच्यातर्फे पुऱ्या व्हाव्यात अशी इच्छा करतात. आमचा आपल्याला काय उपयोग? पण तरीही आपण आम्हाला स्वर्गीय आनंद प्राप्त करून देण्यासाठी तयार करत आहात, त्यामुळे आम्हाला संपूर्ण समाधान मिळतं. तुम्ही आणि तुमच्या उत्तम अनुयायांनी राक्षसी वंशाचा नाश करून जगाची मोठीच सेवा केली आहे. आपल्यासारखा प्रेमळ आणि जाणता स्वामी, मित्र, पिता आम्हाला दुसरा कोणी मिळणार नाही. लोकांनी रामापुढे आपला आनंद आणि झालेलं प्रबोधन अनेक प्रकारे व्यक्त केला. लोकांची निष्ठा आणि आत्मज्ञानाविषयी अधिक शिकण्याची उत्सुकता पाहून रामाला आनंद झाला. नागरिकांनी रामाचा निरोप घेतला आणि ते घराकडे परतले. त्यांना शिकवलेल्या अमूल्य सत्याची ते स्वतःलाच आठवण करून देत राहिले. अयोध्या नगरीतील प्रत्येक घराला लागून फुलांची बाग होती. रहिवासी काळजीपूर्वक आणि प्रेमाने त्या बागांची निगराणी करत. अयोध्येत कायमच वसंत ऋतू होता, कारण तेथील वनस्पती वर्षभर फलभाराने वाकलेल्या आणि फुलांनी सुगंधित असायच्या. फुलांभोवती भुंग्यांचे थवे रुंजी घालत असत आणि त्यांचा गुंजारव सर्वत्र ऐकू येत असे. पुष्पसुगंधित वाऱ्याची शीतल झुळूक प्रत्येकाचं स्वागत करीत असे. नगरातील मुलांजवळ नाना जातींचे पक्षी पाळलेले असत. त्यांची गाणी, चिवचिवाट आणि किलबिलाट एकत्र मिसळून कानाला सुखद संगीत निर्माण होत असे. रामराज्यात नागरिकांच्या संपत्ती आणि समृद्धीचं वर्णन तर सहस्र जिव्हांचे सहस्र शेष देखील योग्य शब्दात करू शकणार नाहीत. हा रामाने जोपासलेल्या आणि रक्षण केलेल्या धर्माचा परिणाम होता. रामाने कित्येक अश्वमेध यज्ञ संपन्न केले. हजारो लाखो ब्राह्मणांना उदारतेने भरपूर दानं मिळवून देण्यात आली आणि ते आनंदी आणि समाधानी झाले. वैदिक कर्म आणि संस्कार आणि धार्मिक परंपरांचा रक्षक आणि उत्तेजन देणारा राम, तसंच सर्व शुभ सद्गुणांची खाण आणि योग्य ती लाभदायक कर्तव्य कर्म पार पाडायला लोकांना मदत करण्यासाठी धडपडणारी सीता, दोघं खुद्द स्वतःला आणि प्रजेला धर्ममार्गावर ठेवण्याच्या कामात सतर्कतेने प्रयत्नशील होते. शारीरिक व्याधी, मानसिक चिंता आणि नैतिक अधःपतन रामराज्यात संपूर्णतः नामशेष झालं होतं. लोकांना एकमेकांविषयी गाढ प्रेम आणि जिव्हाळा होता. वेदांनी नेमून दिलेली सामाजिक आणि व्यावहारिक कर्तव्य आणि अधिकारांना लोक मनपूर्वक मान देत. विद्यार्जन, तप, दान, धर्म, यज्ञयागादी कर्म, आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी केले जाणारे विधी, संस्कार सारं निर्विघ्नपणे आणि अत्यंत उत्साहाने राज्यात सर्वत्र पार पाडलं जात. पापी विचार स्वप्नातही लोकांच्या मनात डोकावायलाही धजत नव्हते. स्त्रिया, पुरुष, अबालवृद्ध नेहमी रामाच्या विचारातच आनंदाने दंग असत. कोठेही नैसर्गिक उत्पात आणि संकटांचं नामोनिशाण नव्हतं. रामयुगात कोणी गरीब, दुःखी, लाचार किंवा अपमानित जीणं जगत नव्हता. तिथे कोणी क्रूर, तिरस्करणीय किंवा दिसायला कुरूप किंवा भयानक दिसणारा नव्हता. सारे मोहक, सुंदर, उमदे दिसत. कोणी गर्वाने किंवा दिमाखाने दुसऱ्याला दुखवत नसत. कोणी दुसऱ्याचा मत्सर करत नसत. सर्व आत्मज्ञानाचे जाणकार होते. सारे धर्मपालन आणि धर्मरक्षण करायला उत्सुक असत. सारे दयाळू आणि इतरांची सेवा करायला तत्पर असत. सारे दुसऱ्यांच्या सद्गुणांची प्रशंसा करत. कुणाच्याही अंतःकरणात अहंकाराला थारा नव्हता. सागर परिवेष्टित सत्यद्वीपा वसुंधरा रामाच्या सार्वभौमत्वाच्या एका छत्राच्या सावलीत होती. या सर्व प्रदेशाचा राम एकमेव निर्विवाद सम्राट होता. या साम्राज्यात प्रजा परस्परातील प्रेम आणि मदतीचा आस्वाद घेत होती. कुठेही दुफळी किंवा झगडा यांचा लेशही नव्हता. दुरावा किंवा दांडगेपणा अजिबात दिसत नव्हता. अर्थात नृत्य आणि कलांमध्ये विशेष प्रावीण्य समोर येत असे. तपस्वी आणि संन्याशींच्या हातात मात्र दंड असत. इंद्रियांच्या सुखलालसेविरुद्ध साधकांचा झगडा मात्र सर्वत्र दिसत असे. संगीतातील रागांमध्ये अनुराग दिसत असे. जर कुणाला शत्रू नव्हता तर ठार करणं कसं शक्य होतं? पण लोक त्याऐवजी मनाच्या लहरींना मारत असत आणि स्वतःच्या हीन गुणांवर मात करत असत. परंतु लोक त्यांच्या मनाला त्याच्या भरकटण्यासाठी फटकारत आणि त्यांच्या दुष्प्रवृत्तींवर विजय प्राप्त करत. सारं शहर आणि वातावरण अतुलनीय आकर्षक विहिरी, तलाव, तळी यांनी प्रसन्न वाटत असे. आहा, ते शुद्ध पाणी, ते सुंदर घाट, त्यांच्या अत्यंतिक मोहकतेमुळे ऋषीमुनींकडून देखील कौतुक होत असे.
अशा तऱ्हेने आकृष्ट झाल्याबद्दल ते स्वतःला दोष देत असत. तळी आणि तलावातून अनेक रंगांची कमळं डुलत. त्यांच्या किनाऱ्यांवर वाढलेल्या दाट झाडांवर विविध पक्षी चिवचिवत. पोपट, मोर आणि इतर अनेक पक्ष्यांचे थवे फांद्यावर उतरत आणि आनंदाने नाचत बागडत. स्वर्गापेक्षाही नगर अधिक सुंदर होतं. सारे लोक नगराचं सौंदर्य पाहून थक्क होत. एक दिवस सर्व क्षेत्रातील समृद्धी देणाऱ्या रामाला भेटायला वसिष्ठांनी महालात प्रवेश केला. त्यांचं पादप्रक्षालन करून आणि त्यांना पवित्र जलप्राशन करायला देऊन पारंपरिक पद्धतीने रामाने त्यांचं स्वागत केलं. हात जोडून वसिष्ठ म्हणाले, हे करुणाब्धे, मी एक प्रार्थना करू इच्छितो. अत्यंत आनंदाने मी आपला मानववेशातील खेळ पाहत होतो. आता माझ्या मनात मोठी शंका उत्पन्न झाली. आपली शक्ती अमर्याद आहे. वेदांनाही तुमच्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान नाही देवा. आपलं वर्णन मी कसं करू किंवा अर्थ कसा लावू? कुलगुरू किंवा पुरोहिताचा हा व्यवसाय मानहानिकारक आहे. पौरोहित्य हा हलका व्यवसाय असल्याने वेद, शास्त्र, पुराणं तो निकृष्ट दर्जाचा आहे असं सांगतात. पुरोहिताला यजमानाच्या घरातील सर्व मंगल आणि अमंगल अशा दोन्ही समारंभातील त्याची कर्तव्य पार पाडावी लागतात. म्हणून हा व्यवसाय अशुद्ध आहे. या कारणास्तव सुरुवातीला मी हा व्यवसाय करायचं नाकारलं. पण ब्रह्मदेवानी माझी अस्वस्थता जाणली. ते मला म्हणाले, पुत्रा, भविष्यात काय आहे ते तू जाणत नाहीस. मनात काही किंतु न ठेवता हा व्यवसाय स्वीकार कर. येणाऱ्या काळात तुझा फार मोठा फायदा होणार आहे. रघुवंशात परब्रह्म उतरणार आहे. हे ऐकून मी स्वीकृती देऊन रघुवंशाचं पौरोहित्य स्वीकारलं. या निर्णयामुळे आज मी सर्वोच्च स्थान प्राप्त केलं आहे. जे अगणित वर्ष जप, तप, ध्यानयोगाबरोबरच अनेक यज्ञयाग केल्यानंतर मिळतं. आणि हे मिळवायला मला यातील काहीच कष्ट करावे लागले नाहीत. या सर्व सत्कर्मांनी मिळवायचं साध्य म्हणून जे आहे त्या तुला मी प्राप्त केलं आहे. मी जे कार्य स्वीकारलं आहे त्यापेक्षा आणखी कोणतं चांगलं काम मी करू शकणार? हे देवाधिदेवा, वेदांनी जप, तप, यज्ञ, याग, व्रत, क्रिया, कर्म आणि विधींचे नियम आखून दिलेत. ज्ञानार्जन, जीवमात्राविषयी दया आणि धर्मकर्मांनी आपली कृपा आणि सामिप्यता प्राप्त करून घेता येते. देवा, मी एक वरदान देण्याविषयी प्रार्थना करतो. आपल्या असीम दयेने तो वर मला द्यावा. आपल्या दयार्द्र नेत्रकटाक्षातून आपल्या कृपेचा वर्षाव माझ्यावर करावा. यापुढे मला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आपल्याविषयीच्या भक्तीत कधीही उण न पडो, या अनुग्रहाची मी याचना करतो. नंतर निरोप घेऊन वसिष्ठ घरी परतले. राज्याचे प्रजाजन त्रिविध पावन भारावून टाकणारी त्यांचा राजा राम याची कथा गात आपला काळ व्यतीत करत होते. एखाद्याने योगात प्रावीण्य मिळवलं असेल किंवा कित्येक व्रतं केली असतील तरीही जर त्याच्या मनात प्रेम नसेल तर त्याला रामाचं दर्शन मिळणं दुरापास्त होतं. रामराज्यात ज्ञानी, तपस्वी, वीर, विद्वान, कवी कोणीही व्यक्ती लोभाने पछाडलेली नव्हती. श्रीमंतीच्या गर्वाने कोणीही वाईट कृत्य करीत नव्हता. अधिकाराच्या मदाने कोणी मदांध झाला नव्हता. तारुण्याच्या ज्वराने पीडित तरुण मनुष्य कुठे होता? किंवा स्वार्थाच्या जोरापुढे नमतं घेऊन स्वतःची कीर्ती गमावलेला माणूस कुठे सापडणार होता? शत्रुत्वाने दूषित माणूस कुठे होता? दुःखाच्या हतबलतेने त्रासलेला माणूस कुठे होता? चिंतेच्या सर्पाचा दंश झालेला माणूस कुठे होता? असा कोणीही नव्हता. खुद्द राम या सर्वाच्या वर पलीकडे सर्वांना बरोबरी करण्यासाठी उदाहरण म्हणून आहे. तोच आत्मस्वरूप साक्षात भगवान आहे. मायेचं अजिंक्य सैन्य या जगात सर्वत्र हिंडत आहे. वासना, कामतृष्णा इत्यादी तिचे सैनिक आहेत. गर्व आणि अंधश्रद्धा हे त्या सैन्याचे नायक. पण हीच माया स्वतः रघुनाथाची, रामाची गुलाम आहे. ती मिथ्या आहे, पण रामाची कृपा तुमच्यावर नसेल तर तिच्या पकडीतनं आणि बंधनातनं तुमची सुटका होणं शक्य नाही. त्याच्या नेत्रकटाक्षातून बरसणाऱ्या कृपेमुळेच तुम्ही तिच्या पकडीतून मुक्त होऊ शकाल. जगातील साऱ्या चर अचर गोष्टींना माया झपाटते. तिच्या पकडीतून कोणी सुटू शकणार नाही. परमेश्वराच्या भौतिक वैभवाची ती नक्कल करते आणि कुशल नटीप्रमाणे काम, क्रोध, लोभ आदींच्या मदतीने स्वतःची भूमिका वठवते. तथापि सच्चिदानंद स्वरूप म्हणून आकाश, सागर यांचं वैशिष्ट्य असलेल्या घननीळ वर्णाचं साकार स्वरूप म्हणून, ज्याला जन्म नाही अशी विलक्षण व्यक्ती म्हणून
खुद्द परमात्मा म्हणून रामामध्ये मायेचा लवलेश नाही. अयोध्येतील प्रत्येक दिवस उत्सवाचा होता. प्रत्येक करमणुकीच्या नवीन वैशिष्ट्यांनी ठळकपणे उठून दिसत असे. प्रत्येक दिवशी राम संपत्ती दान करायचा. कोणी दुसऱ्याला दोष देऊ नये किंवा उपहास करू नये असा नियम घालून दिला होता. कोणत्याही निंद्य शब्दाचा उच्चार होत नसे. प्रत्येक दिवशी हर एक घरातून वेदपुराणांचं वाचन होई. समाजातील कोणताही वर्ग कुणालाही तुच्छ लेखत नसे. प्रत्येकजण आपापले परंपरागत धंदे सांभाळत आणि जे नियम घालून दिलेत त्यांचा आदर करत. म्हणून रामाच्या अंतःकरणात प्रजेविषयी करुणा आणि जिव्हाळा वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर वाढला. राम राज्यातील स्त्रिया ज्या भक्तीने प्रेमाने आपापल्या पतींची सेवा करत ते पाहून देवांनाही हेवा वाटे. त्यांच्या सेवेला पात्र असे पतींचंही वागणं असे. कोणीही आपल्या पत्न्यांना दुखवत नसे. पती पत्नीला आपण एकमेकांचे अर्धांग आहोत असं वाटे, म्हणून ते एकच असल्याप्रमाणे एकमेकांचं उत्तम हित साधायला मदत होईल असंच वागत. रामाच्या काळात कोणत्याही कारणास्तव कोणीही असत्याचा आश्रय घेतला नाही. मुलं आणि मुली आपल्या माता पिता आणि गुरूंच्या आज्ञा आणि सूचना पाळत. प्रत्येकजण स्वर्गातील देवराज इंद्राप्रमाणे सुखी होता. कुबेराच्या भांडाराप्रमाणे प्रत्येक घरात विपुल धनधान्य होतं. शरद ऋतूतील चंद्राकडे पाहत असल्याप्रमाणे चकोर पक्षी आनंदात होते. रामाकडे अंतःपुराच्या दरवाजाच्या आडून पाहत स्त्रिया आनंदित होत्या. रामाचे दैवी मोहक सौंदर्य डोळे भरून पाहताना भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न मनात सतत पुलकित होऊन जात. राम राज्य करत असताना सारं जग तेजात न्हाऊन निघालं होतं. तिथे पापाचा लवलेश किंवा उल्लेख नव्हता. घनदाट अरण्यातनं संन्यासी आणि तपस्वी निर्भयपणे वावरत. राजा आणि प्रजेतील प्रेम दिवसेदिवस वाढत होतं. प्रेमाच्या प्रकाशात धरणी तेजपुंज दिसत होती. जंगलं नेहमी हिरवीगार असत. प्राणी आणि पक्षातील उपजत द्वेष देखील नाहीसा झाला होता. तिरस्काराचा लवलेश दिसत नव्हता की त्याचं अस्तित्व सुचवणारी कुजबूज देखील नव्हती. सर्वजण मित्रत्वाच्या घट्ट धाग्यात बांधले गेले होते. प्रत्येक व्यक्ती रामाचे श्रेष्ठ गुण आणि महान पराक्रम वर्णन करण्यात मोठा उत्साह दाखवत होती. एके दिवशी आपल्या भावांसह राम दरबारात सिंहासनावर बसलेला होता. एक ब्राह्मण अतिशय दुःखी अवस्थेत दरबारात आला. बऱ्याच वेळ बरेच कठोर शब्द बोलून त्याने भरपाई देण्यासाठी रागारागाने विनंती केली. हाय रे दैवा, तो ओरडला. रघुवंशाची ख्याती आज संपली. मला राजा शिबी, रघु, दिलीप, सगर आदी राजांच्या कारकिर्दीतील गौरव आठवतो, कारण त्यांच्या कारकिर्दीत असा घोर अन्याय कधी घडला नसेल. पिता जिवंत असताना पुत्राला कधी मरण येईल का? राजा चांगला असेल तर असं संकट कोसळेल का? पण आज असं होताना मी पाहिलं. सर्वव्यापी रामाला काय घडलं ते कळलं. ब्राह्मणाच्या शब्दांनी तो गहिवरला. मृत्यूचं कारण काय असावं याचा त्याने मनाशी विचार केला आणि प्रशासनातील चुकीमुळे हे घडलं नाही याची त्याने खात्री करून घेतली. वाईट विचारांचा हा परिणाम आहे याची त्याला जाणीव झाली आणि म्हणून त्याने असे विचारच लोकांच्या मनात येऊ नयेत यासाठी काय उपाय करावेत आणि कुठवर करावेत ते सुचवलं. अशा गोष्टींचीही तो अतिशय दक्षता घेई आणि पुन्हा असं घडू नये म्हणून उपाय करी. त्याने स्वतःचं सुख बाजूला सारलं आणि प्रजेचं सुख हे ध्येय त्याने स्वतःसमोर ठेवलं. ते साधण्याचा त्याने प्रयत्न केला. तो स्वतःच्या शरीरापेक्षाही अधिक प्रजेवर प्रेम करत असे. लोकही राजाचा जिव्हाळा आणि सुख मोलाचं मानत असत. तो त्यांना हृदयासारखा प्रिय होता. प्रजेच्या इच्छेविरुद्ध राजाने काही केलं नाही. प्रजेने देखील रामाच्या आज्ञेचं तसूभरही उल्लंघन केलं नाही. अशा रीतीने त्या काळातील रामराज्य कितीतरी वर्ष शोभत होतं. राम स्वतः नारायण होता, म्हणून त्याच्या कारकिर्दीत पृथ्वीचा आणि तिच्या इतिहासाचा गौरव वाढला. कारण सत्य आणि धर्म हे मानवजातीचे खरे पालक आहेत. जय साईराम.